नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या टॉप 5 आय टी कंपन्याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नंबर 1 कंपनी आहे TCS, ज्याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 11,34,559.88 कोटी रुपये. तसेच सेकंड नंबरवर आहे या लिस्टमध्ये इन्फोसिस लिमिटेड, ज्याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,29,663 कोटी रुपये. या लिस्टमध्ये तिसऱ्या कंपनीचे नाव आहे SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ज्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4,04,363 कोटी रुपये. चौथ्या कंपनीचे नाव आहे या लिस्टमध्ये विप्रो लिमिटेड, ज्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,71,713.60 कोटी रुपये. आणि या लिस्टमध्ये पाचव्या कंपनीचे नाव आहे LTI माइंट्री लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,51,019.71 कोटी रुपये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 5 कंपन्याचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया TCS बद्दल, म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, आपण बघणार आहोत या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 62,613 कोटी रुपयांनी 63,347 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे 64,479 कोटी रुपयांनी 63,437 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 45,951 कोटी रुपयांनी 46,562 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च कमी झाले आहे 47,499 कोटी रुपयांनी 46,562 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 16,662 कोटी रुपयांनी 16,875 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 16,890 कोटी रुपयांनी 16,875 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 12,105 कोटी रुपयांनी 12,819 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 12,293 कोटी रुपयांनी 12,819 कोटी रुपये. चला तर बोलूया इन्फोसिस लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, आपण या कंपनीचे देखील कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 39,315 कोटी रुपयांनी 42,279 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 40,925 कोटी रुपयांनी 42,279 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचे एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 29,878 कोटी रुपयांनी 32,336 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 31,051 कोटी रुपयांनी 32,336 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 9,437 कोटी रुपयांनी 9,943 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 9,874 कोटी रुपयांनी 9,943 कोटी रुपये. आणि जर नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 6,374 ने 6,000
924 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 7,038 कोटी रुपयाचा 6,924 कोटी रुपये. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचे देखील आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीची सेल्स बघितली तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 28,057 कोटी रुपयांनी 30,349 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील मार्जिनली वाढली आहे 30,246 कोटी रुपयांनी 30,349 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 22,264 कोटी रुपयांनी 24,314 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 23,764 कोटी रुपयांनी 24,314 कोटी रुपये. आणि जर कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 5,793 कोटी रुपयांनी 6,035 कोटी रुपये आणि कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 6,482 कोटी रुपयांनी 6,035 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 4,259 कोटी रुपयांनी 3,844 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 4,309 कोटी रुपयांनी 3,844 कोटी रुपये. नेक्स्ट कंपनीचे नाव आहे विप्रो लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीचे देखील आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 21,964 कोटी रुपयांनी 22,135 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाली आहे मार्जिनली 22,504 कोटी रुपयांनी 22,135 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, विप्रो लिमिटेडचे एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 17,614 कोटी रुपयांनी 17,902 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली वाढले आहे 17,880 कोटी रुपयांनी 17,902 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 4,350 कोटी रुपयांनी 4,233 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट कमी झाला आहे 4,624 कोटी रुपयांनी 4,233 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 3,037 कोटी रुपयांनी 3,336 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 3,588 कोटी रुपयांचा 3,336 कोटी रुपये. चला आता बोलूया LTI माइंट्री लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीचे देखील आपण कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीची सेल्स बघितली तर ती इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे 9,143 कोटी रुपयांनी 9,841 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे 9,772 कोटी रुपयांनी 9,841 कोटी रुपये आणि कंपनीची एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 7,536 कोटी रुपयांनी 8,991 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील एक्सपेन्सेस वाढले आहे 8,176 कोटी रुपयांनी 8,191 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीची ऑपरेटिंग प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली वाढला आहे 1,606 कोटी रुपयांनी 1,649 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1,596 कोटी रुपयांनी 1,649 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 1,135 कोटी रुपयांनी 1,255 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील
वाढला आहे 1129 कोटी रुपयांनी 1255 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या टॉप 5 इंडियन आय टी कंपन्याचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.